नजर टाकूया हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबई इज नॉट द महाराष्ट्र सिटी. तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांचं वादग्रस्त विधान. अण्णामलाईंच्या वक्तव्याने पेटला नवा वाद. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे भाजपाने स्वीकृत नगरपद दिलं. अत्याचार करणाऱ्याला भाजपाने बक्षीस दिलंय का म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल, तर मनसे काढणार महामोर्चा. राज आणि उद्धव ठाकरेंची 12 जानेवारीला ठाण्यात सभा. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष, तर ठाणे आणि दिव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा. देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट माजी डीजीपी संजय पांडेंनी रचला होता. रश्मी शुक्लांनी सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर. महेश लांडगेंनी एकेरी उल्लेख करून केलेल्या टीकेचा अजित पवारांकडून खोचक समाचार. तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं, अजितदादांचा घणाघाती टोला. सोबत लढणारे पुढे एकत्र येणार आहोत किंवा एकत्र येणार नाही याचा अर्थ निघू शकत नाही. पालिका निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांचं सूचक विधान. काही प्रमुख लोक वक्तव्य करून जातात आणि नंतर बूमरँग होतं, नंतर दुसऱ्याला त्यावर पांघरून घालावं लागतं. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो सेवा देणार. पुण्यातील राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात अजित पवारांची मोठी घोषणा. निवडणुकीच्या काळात जालन्यात तब्बल 98 लाख रुपयांची रोकड जप्त. टोलनाका भागात एसएसटी पथकाची मोठी कारवाई. मुंबईच्या गोरेगावात गाढ झोपेत असताना घरातील फ्रीजचा स्फोट. आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू. संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र होतं. माजी डीजीपी संजय पांडे यांनी 2016च्या ULC घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचलेला होता. न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाची पाळंमुळं खणलेली होती आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालकांनी फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या ULC घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता असा दावा अहवालामध्ये केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या निवृत्त डीजीपी रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात हे सगळं उघड झालेलं आहे. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. प्रशांत, न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेलं दिसतंय. आणि जागल्याच्या भूमिकेत काम करत असताना अनेक महत्वाच्या आणि संवेदनशील विषयांना योग्य पद्धतीने हाताळणं हे खरं तर कौशल्य असतं प्रत्येक पत्रकाराचं आणि प्रत्येक न्यूज चॅनलचं. आणि अर्थातच न्यूज 18 लोकमतने या पूर्ण प्रकरणाची पाळंमुळं खनन करत असताना 16 डिसेंबर 2024ला जे स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं ब्रेक केलं आणि या स्टिंग ऑपरेशनमुळे या पूर्ण प्रकरणामध्ये खरा ट्विस्ट समोर आला. ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणजे 2016ला दाखल असलेला गुन्हा संजय पांडे जे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक होते यांनी कशा प्रकारे ULC घोटाळ्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचं षडयंत्र केलं होतं हे त्या तपासामध्ये असलेले पोलीस अधिकारी सरदार पटेल आणि यांच्या स्टिंग ऑपरेशन मधनं हे समोर आलं. न्यूज 18 लोकमतनं हे उघड केलं होतं आणि अर्थातच गदारोळ तो होणारच. त्याच वेळेस नागपूरला असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी आमदार प्रवीण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतचा हवाला देत स्टिंग ऑपरेशन आणखी त्या पूर्ण बातम्या ज्या आहेत
त्या पूर्ण बातम्यांचा पूर्ण सभागृहामध्ये मांडणी केली आणि त्या अर्थातच सभागृहाला विशेष चौकशी समितीचं गठन करावं लागलं. राजीव यांच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या नेमणुकीखाली जी 7 जणांची चौकशी समिती गठीत करण्यात आली, जी न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे समोर आली होती, त्याच समितीचा अहवाल मावळत्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गृह खात्याला सादर केला. आणि विशेष म्हणजे त्या अहवालामध्ये त्या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख आहे ज्या ज्या गोष्टी न्यूज 18 लोकमतनं समोर आणल्या होत्या, की तक्रारदार संजय पुनामिया, श्याम सुंदर अग्रवाल कशा प्रकारे संजय पुनामियावर अत्याचार होत गेले, अन्याय होत गेला, कुठे त्यांना अडकवण्यात आलं, खोट्या गुन्ह्यांच्या साखळी कशी तयार करण्यात आली, या पूर्ण प्रकरणाची पाळमुळं करण्यात न्यूज 18 लोकमत थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलं होतं. आणि मंत्रालयाच्या गृह खात्याकडनं कशा प्रकारचे बोगस आदेश करण्यात आले होते, जारी करण्यात आले होते. आणि याच्यामध्ये उपसचिव दर्जाचे अधिकारी सुद्धा या पूर्ण षडयंत्रामध्ये सामील होते. या सगळे पुराव्यांचे उहापोह थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. आणि अर्थातच या सुद्धा ठिकाणी जे जे पुरावे समोर आले होते, जे जे पुरावे न्यूज 18 लोकमतनं उघडकीला आणले होते, हे सगळे पुरावे कोर्टामध्ये सुद्धा समोर तपासणीमध्ये समोर आले. आणि या सगळ्या प्रकरणाची पाळमुळं खणत असताना विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या चौकशी समितीनं आपला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या ज्यावेळेस होत्या त्यांच्याकडे सादर केला आणि त्यांनी तो गृह खात्याला सादर केला. आणखी गृह खात्याला सादर केलेल्या अहवालामध्ये या सगळ्याच गोष्टी समोर आल्या. बरं प्रशांत, मी काही काळ थांबवतोय कारण प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. प्रवीणजी, आपण बघतोय महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालकांनी फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या ULC घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता असा दावा अहवालात केला. आणि महाराष्ट्राचे निवृत्त DGP रश्मी शुक्ला यांनी गृहराज्य विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात हे सगळं उघड झालेलं आहे. नाही, या संदर्भामध्ये त्याही वेळेला आम्ही ही गोष्ट समोर आणली होती. विधिमंडळाच्या सभागृहात मी हा विषय मांडला होता की सत्तेचा दुरुपयोग करून देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांना अडकवून अटक करण्याचा प्रयत्न, षडयंत्र त्यांचं रचलं गेलं होतं. आणि मला वाटतं आता ते चौकशी अहवालाच्या निमित्तानं उघड झालंय. जे वरना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, हा त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांचा चेहरा आज मुंबईकरांसमोर, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच्यामुळे किती भयानक प्रकारचं षडयंत्र हे रचू शकतात. कारण सत्ता येते, सत्तेचा दुरुपयोग करून चांगला लोकांमध्ये असणारे लोकप्रिय नेते, ज्यांची प्रतिमा त्या ठिकाणी स्वच्छ आणि पारदर्शी आहे, अशा नेत्यांना त्या ठिकाणी विलन बनवण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे यांचा होता. आता त्यांच्या अंकाशी आले, त्या ठिकाणी स्पष्टपणे अहवालामध्ये या गोष्टी आल्याचं समजतं. प्रवीणजी, भाजप म्हणून इथून तुमची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे? नाही, पुढची भूमिका म्हणून हे षडयंत्र, हा डाव किंवा जे काय होतं ते लोकांसमोर आणणार आणि यांचा असली चेहरा काय आहे तो बुरखा पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बरं, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. दरम्यान या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया सुद्धा येतात, त्या आपण बघूया. की आज उद्धव मामूला कुठे तोंड दाखवायची जागा राहिलेली नाहीये की कशा प्रकारे या ठिकाणी संजय पांडेवरती दबाव आणून, संजय पांडेंनी पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना खोट्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी गोवण्याचा काम त्यांनी केलं होतं. पण याच्या पुढे जाऊन माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शन्सवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत. नाम बडे और दिल के छोटे, उद्धव ठाकरेंसाठी या ओळी इतक्या समर्पक आहेत. खरं म्हणजे लोकशाहीच्या गोष्टी उद्धव ठाकरे करतात, पण हेच मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना अटक व्हावी यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचं कुभांड आता सगळं फुटलेलं आहे. लोकशाहीच्या गप्पा मारता, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं इतकं कपटी कारस्थान हे उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. जे खरं आहे ते मांडलं असेल. रश्मी शुक्लांनी, शेवटी रेकॉर्डवर असतो सर्व, रेकॉर्ड हा क्रिएट असतो. मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे.
त्यामुळं रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली असेल. रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या, त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या, त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं, ते तिथे काय दिलं. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. बदलापूर शाळेतील 2 चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातून महत्त्वाची घडामोड समोर येते. या प्रकरणातील आरोपीला भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जात आहे. शाळेचा सचिव तुषार आपटे हा भाजपाचा स्वीकृत नगरसेवक आहे. बदलापूरमधील खासगी शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर जे बदलापुरात आंदोलन झालं ते संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे. या प्रकरणातील खासगी शाळेचा सचिव असलेला तुषार आपटे याच्यावरती विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर अनेक दिवस तो कारागृहात होता आणि यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आलाय. मात्र याच तुषार आपटेला भाजपाकडून बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे. त्यामुळे बदलापूर शहरासह राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जातोय. भाजपानं कोणत्या आधारावरती तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक पद दिलं असा सवाल आता बदलापूरमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान तुषार आपटे नेमकं कोण आहे आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. बदलापुरातील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील हा सह आरोपी आहे. बदलापुरातील त्या खासगी शाळेचा तत्कालीन सचिव पद या व्यक्तीकडे होतं. बदलापूर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर 1 महिना तुषार आपटे फरार होता. तर कर्जतमधून गुन्हे शाखेने 1 महिन्यानंतर ताब्यात घेतलेलं होतं. तुषार आपटे नेमकं कोण आहे आपण बघतो. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करणं, पुरावे नष्ट करणं असे सुद्धा आरोप त्याच्यावरती आहेत. दरम्यान या सगळ्या संदर्भात मनसे बदलापुरात मोर्चा काढणार आहे. भाजप विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी तुषार आपटेचं नगरसेवक पद रद्द करा अशी मनसेनं मागणी केली आहे. तुषार आपटे हा बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आहे आणि भाजपाच्या या नियुक्तीचा मनसेने मात्र निषेध केलेला आहे. तुषार आपटेचं नगरसेवक पद रद्द केलं नाही तर मनसे आक्रमक होणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावर हटवावं, नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे. अशा फालतू लोकांना जर तुम्ही पुढे करणार असाल तर ते योग्य नाही आहे. तुम्ही एका बाजूला बदलापूरमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रचार केलात, आज त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांना तुम्ही तुमच्यात घेतलं. MIM ला विरोध केलात, MIMच्या पाया पडलात सत्तेत बसण्यासाठी. मला असं वाटतं की काय नक्की भारतीय जनता पक्षाचं या राज्यात चालू आहे. सो जर आपटेंच्या बाबतीत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये एक महामोर्चाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केलं जाईल. देशभरामधल्या अलीकडच्या काही घटना आपण पाहिल्या असतील तर या देशातल्या अनेक भागातले अशा प्रवृत्तीचे लोक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, बहुसंख्य लोक यातले, त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची, हे भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण दिसत आहे मला. ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला त्या शाळेच्या संचालकांची काहीच जबाबदारी नाही का? त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले, मग ते ठरवून सरेंडर झाले. आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहे. आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे. जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे, तर अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम द्या. ते निर्दोष सुटलेत का अद्याप? नाही. जर न्यायालयात खटला चालून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो.
पण अजून खटला पेंडिंग आहे. खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून, हे पण तुम्हाला मी सांगतो.